तुमच्या कामाची बातमी। तुमच्या घरी चिमुकल्या पाहुण्यांचं आगमन झालंय किंवा नवीन लग्न होऊन सून घरी आली तर त्यांचं नाव रेशन कार्डमध्ये जोडणं अत्यंत महत्त्वाचं असतं। हेच नाव घर बसल्या ऑनलाईन पद्धतीने कसं जोडायचं याची साधी सोपी पद्धत आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। रेशन कार्डमध्ये नवं नाव नोंद करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला प्ले स्टोअरमध्ये जावं लागेल। येथे तुम्हाला रेशन कार्ड किंवा मेरा रेशन 2.0 असं सर्च करावं लागेल। आता स्क्रीनवर ॲप दिसताच ते ॲप डाउनलोड करा। ॲप डाउनलोड केल्यानंतर ते ओपन करा। यानंतर तुम्हाला ॲपमध्ये आधार कार्डच्या मदतीने लॉग इन करायचे। लॉग इन केल्यानंतर मोबाईलवर एक OTP येईल। OTP आल्यावर तो लगेचच टाका। OTP टाकल्यानंतर तुमचं अकाउंट लॉग इन होईल। आता तुम्हाला स्क्रीनवर कौटुंबिक तपशील व्यवस्थापित करण्याचा पर्याय दिसेल। तेथे क्लिक करा आणि नवीन मेंबर ॲड करा। पूर्ण प्रोसेस केल्यानंतर सर्व डिटेल्स नीट तपासून बघा। जर तुम्ही भरलेली सर्व माहिती बरोबर असेल तर सबमिट पर्यायावर क्लिक करा। अशा प्रकारे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने घर बसल्या कुटुंबातील नवीन सदस्यांचं नाव रेशन कार्डवर जोडू शकता। ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी माय महानगर लाईव्ह आणि ओनली मानिनी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।